नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच काल मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज त्यांच्या अभिनंदनाचे शहरात लागलेले बॅनर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। मी आता नाशिकच्या मुंबई नाक्यावर आहे आणि या ठिकाणी भुजबळ समर्थकांकडून भुजबळांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। मात्र हे बॅनर लक्ष वेधून घेत आहे त्याचं कारण म्हणजे आता नाशिकला वालीही तुम्हीच आणि पालकमंत्रीही तुम्हीच अशा पद्धतीचा आशय असलेले हे बॅनर्स आहेत। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून खरं तर मागच्या काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते। एकीकडे गिरीश महाजन यांना खरं तर पालकमंत्रीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती, मात्र त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्ह्यामध्ये 7 आमदार आहेत, 3 मंत्री आता झालेले आहेत आणि त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावं अशा पद्धतीची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी होती आहे। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या दादा भुसेंना पालकमंत्री पद दिलं जावं अशा पद्धतीची मागणी शिवसेना शिंदे गटाकडून केली जात होती आणि अशातच आता काल छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज लगेचच अशा पद्धतीने भुजबळांनाच नाशिकचं पालकमंत्री करावं अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि त्यामुळे हे बॅनर जे आहे ते खरं तर सर्वांचं सध्या लक्ष वेधून घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून खरं तर जोरदार रस्सीखेच सुरू आहे, कारण गिरीश महाजन यांना कुंभमेळा मंत्री केलेला आहे। पालकमंत्रीपदी देखील त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती, मात्र तातडीने या नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली होती आणि त्यामुळे आता नाशिकचा पालकमंत्री नेमका कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे। छगन भुजबळ हे जिल्ह्यातले एक सिनियर लीडर आणि वरिष्ठ मंत्री असल्यामुळे छगन भुजबळ यांनाच नाशिकचं पालकमंत्रीपद द्यावं अशा पद्धतीची मागणी आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि त्यामुळे आता हे बॅनर्स जे आहे ते खरं तर नाशिकमध्ये चर्चेचा विषय बनलेले आहेत। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।